Hello, good morning students. Today we start next point of syllabus and that is imperfect competition. We have studied that forms of market are divided into two categories. First is perfect competition and second one is imperfect competition. In perfect competition we have studied that perfect competition is a form of market in which all ideal features are given. That means perfect competition is an ideal market. It is imaginary concept which exists in theory. So yeah, that is perfect competition. And imperfect competition is opposite, and that is all features of this perfect competitions are not existed in imperfect competition. Some are existed, but all features which are ideal they are not existed in this imperfect competition. आता आपण परफेक्ट कॉम्पिटिशन स्टडी केलेलं होतं आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आपण पाहिलं होतं की हे एक आयडियल मार्केट आहे, हे एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे की ती फक्त थेअरीमध्ये लिहिलेली आहे. तर त्या परफेक्ट कॉम्पिटिशनचे आपण फीचर्स बघितले होते. लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स हे त्याचं इम्पॉर्टंट फीचर आहे आणि ऑल प्रोडक्ट्स आर होमोजिनियस वगैरे ते आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्या अपोजिट कॉन्सेप्ट कुठली आहे ही इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचं डेफिनेशन बघताना आपण काय कन्सिडर करू शकतो की हे असा एक फॉर्म आहे मार्केटचा की ज्या फॉर्ममध्ये सगळे परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स नाही आहेत, त्यातले थोडेच फीचर्स आहेत परफेक्ट कॉम्पिटिशनचे. सो दॅट इज इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. तर या इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं आहे मोनोपॉली, दुसरं आहे ऑलिजिओपॉली आणि तिसरं आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. जनरली इन टुडेज एरा हिअर दॅट मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हिअर इट एक्झिस्ट. आत्ताच्या काळामध्ये हे जरी 3 टाईप्स आपण स्टडी करणार आहोत इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचे, तरी आत्ताच्या काळामध्ये आपल्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे महत्त्वाचं आहे आणि तेच आता एक्झिस्टेड आहे. म्हणजे आत्ताच्या काळानुसार जे मार्केट आहे ते आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. पूर्वी होतं मोनोपॉली होतं किंवा ऑलिजिओपॉली होतं, पण आता जसं जसं ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस झाले तसे तसे ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आता इथं आपल्याकडं मार्केटमध्ये सध्या आपल्याला दिसतं कुठल्याही प्रोडक्टचं, ड्युरेबल प्रोडक्टचं. तर ह्या मेन डिफरन्स काय आहे ह्या 3 टाईपमध्ये आपण परत बघणारच आहोत डिटेलमध्ये. मोनोपॉली म्हणजे सिंगल सेलर असतो, एकच सेलर असतो आणि तो सगळं मार्केट कंट्रोल करतो, तो प्राईस मेकर असतो, ते आपण स्टडीमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं आहे ऑलिजिओपॉली. इथं मोनोपॉलीमध्ये एक सेलर असतो, इथं 2-3 सेलर असतात आणि ते 2-3 सेलर पूर्ण मार्केट कॅप्चर करतात. आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन याचा अर्थ काही फीचर्स हे मोनोपॉलीचे असतात आणि काही फीचर्स हे परफेक्ट कॉम्पिटिशनचे असतात. त्याला आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतो. म्हणजे ऑलिजिओपॉली आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन याच्यामध्ये काय फरक आहे? ऑलिजिओपॉलीमध्ये 2-3च सेलर असतात आणि ते होल मार्केट कंट्रोल करतात, पण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये एकापेक्षा अनेक म्हणजे 2पेक्षासुद्धा जास्त, 3पेक्षासुद्धा जास्त इंडस्ट्रीज असतात आणि ते एकमेकांशी कॉम्पिटिशन करत असतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स हे सबस्टिट्यूट असतात पण एक्झॅक्ट सबस्टिट्यूट नसतात. प्रत्येक प्रोडक्टमध्ये फीचर वेगळं असतं. मग कन्झ्युमर त्याला ज्या प्रोडक्टमध्ये त्याला कम्फर्टेबल वाटतं ते प्रोडक्ट तो परचेस करतो. सो दॅट इज मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आपण जसं जसं पुढचे पॉईंट स्टडी करू तसं तसं ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. आता पहिलं बघा मोनोपॉली. व्हॉट इज मीन बाय मोनोपॉली? इट इज द वर्ड डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड मोनो विच मीन्स सिंगल अँड पॉली मीन्स सेलर. आता ग्रीक लिटरेचरमधनं हा शब्द आलेला आहे. मोनो याचा अर्थ सिंगल पर्सन आणि पॉली याचा अर्थ सेलर, म्हणजे सिंगल सेलर असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. मोनोपॉली इज ए मार्केट इन विच देर इज ओनली वन सेलर who controls the entire market supply for a product which has no close substitute. So there is only one seller, he produces product, there is no substitute to that product. Whatever he is producing,
that only we have to purchase. Whatever he fixes prices, at that price only we have to that purchase the product. So here that is monopoly market. हे मोनोपॉली मार्केटमध्ये एकच सेलर असतो आणि तो एकच सेलर प्रोडक्शन करतो आणि त्याची प्राईस पण फिक्स करतो तोच, आणि तेच प्रोडक्ट आपल्याला घ्यावं लागतं. त्याला आपण त्या मार्केटला आपण मोनोपॉली असं म्हणतो. आपल्याला दुसरा सबस्टिट्यूटच नसतो. तो जो काय प्रोड्यूस करतो, तो जो काय प्राईस मागतो ते सगळं आपल्याला करावं लागतं किंवा आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. सो या दॅट इज मोनोपॉली. आता त्याचे फीचर्स बघा. प्रत्येक टाईप ऑफ मार्केटचे आपल्याला फीचर्स स्टडी करायचे आहेत. तर पहिलं फीचर आहे सिंगल सेलर. आता हे इथं तुम्हाला दिसतं हे सिंगल सेलर आहे आणि हे सगळे बायर आहेत. हे एक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर आहे. पण एंटायर मार्केटचा जर विचार केला तर एकच सिंगल बायर असतो. इथं फक्त एका ठिकाणचे त्यांनी सेलर दाखवलेत. आपण सेम आपण टेक्स्टमधलं आहे हे पिक्चर, त्याचा आपण ह्या ठिकाणी यूज करू शकतो. तर इथं हा सिंगल सेलर आहे आणि सिंगल सेलर हा पूर्ण मार्केटमध्ये इथं हे फक्त काही फ्यू कंझ्युमर्स दाखवले. दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल कंझ्युमर्स असं आपण म्हणू शकतो. तर इथं हा सिंगल सेलर प्रोड्यूस करतो आणि तोच तो मार्केटिंग करतो, तोच ट्रान्सपोर्टचं सगळं अरेंजमेंट करतो आणि त्याचा होल कंट्रोल असतो मार्केटमध्ये. म्हणजे त्याला कुणीही कॉम्पिटिटर नसतो. आणि बायर्स मात्र लार्ज नंबर ऑफ बायर्स असतात. म्हणजे सिंगलच असतो आणि बायर्सचे नंबर जास्ती आहे. आपण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय बघितलं होतं, पहिलंच फीचर होतं लार्ज नंबर ऑफ सेलर्स आणि लार्ज नंबर ऑफ बायर्स. इथं काय फीचर आहे, एकच सेलर आहे आणि मोठ्या संख्येनं इथं बायर्स अवेलेबल आहेत. सो दिस इज फर्स्ट फीचर, सिंगल सेलर अँड लार्ज नंबर ऑफ बायर्स. सेकंड, नो क्लोज सबस्टिट्यूट. दुसरं फीचर काय आहे, नो क्लोज सबस्टिट्यूट. बायर्स हॅव नो चॉईस आयदर बाय द प्रोडक्ट फ्रॉम द मोनोपॉलिस्ट ऑर गो विदाउट इट. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर हिज प्रोडक्ट इज आयदर 0 ऑर निगेटिव्ह. आता बघा हे काय आहे, इथं आपल्याला चॉईसच नसतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही तो प्रोड्यूस करतो, जे काही मार्केट प्राईस चार्ज करतो तेच करायला लागतं. नाही तर तुम्ही घेऊ नका प्रोडक्ट. म्हणजे त्यानं प्रोड्यूस केलेलं प्रोडक्ट हेच मार्केटमध्ये असतं, तेच तुम्ही घ्यायचं आहे. मग थोड्याफार प्रमाणात डॉमिनेशन आहे, त्याचं कंट्रोल आहे, त्याचा डॉमिनेशन आहे. तो जो काय प्रोड्यूस करतो तेच घ्यायचं, त्याच्यानंच तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करायची. नाहीतर करू नका, नाहीतर घेऊ नका प्रोडक्ट, असं असतं त्याच्यामध्ये. तर आता इथं क्रॉस इलॅस्टिसिटीचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे फ्रॉम इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय आहे, तर सबस्टिट्यूट जेव्हा आपण चेंज करतो, म्हणजे एखादा प्रोडक्ट दुसऱ्यासाठी जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर त्या ह्याच्याशी रिलेटेड हे क्रॉस इलॅस्टिसिटी आहे. म्हणजे पहिल्या प्रोडक्टची प्राईस वाढली तर दुसरं प्रोडक्ट आपण सिलेक्ट करतो आणि दुसऱ्या प्रोडक्टची प्राईस वाढली की पहिलं प्रोडक्ट सिलेक्ट करतो. मग त्याच्याप्रमाणे तो डिमांड बदलतो. समजा 2 प्रोडक्ट्स असतील, मी एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं बघा, 2 कोल्ड्रिंक घेतले होते. पहिलं कोल्ड्रिंक होतं, त्याची प्राईस वाढल्यावर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड सेकंडच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसणार. सो हे दॅट इज क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे एखादं प्रोडक्ट जर एखाद्या प्रोडक्टची प्राईस फॉल किंवा राईज झाले तर त्याचा जो डिमांड असतो तो बदलतो दुसऱ्या सबस्टिट्यूट यूज करून. त्याला आपण क्रॉस इलॅस्टिसिटी असं म्हणतो. मग ही एक तर 0 असेल किंवा निगेटिव्ह असेल मोनोपॉलीमध्ये. एक तर दुसरं नाहीच आहे म्हणजे 0च असणार आहे आणि निगेटिव्ह आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताचं मार्केट काय आहे, आत्ताच्या मार्केटचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला ते लवकर लक्षात येईल. आत्ताचं मार्केट हे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मार्केट आहे. आता तुम्ही जर मोबाईलचा जर विचार केला तर आता बघा, तुम्हाला हे मी काही थोडीच इथं नावं घेतलेली आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल कुठले कुठले चांगले आहेत आणि कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत. तर इथे एक रिप्रेझेंटेटिव्ह 4-5 नावं घेतलीत मी. आता तुम्हाला जर मोबाईल परचेस करायचा असेल तर तुम्हाला नोकियाचा मोबाईल परचेस करता येतो, सॅमसंगचा करता येतो, ओप्पो, म्हणजे पुष्कळ चॉईसेस आहेत तुम्हाला. आणि या सगळ्या कंपनीज ह्या मोनोपॉली आहे त्यांची ह्याच्यामध्ये, पण नुसती मोनोपॉली नाही आहे, तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. तर प्रत्येक कंपनी वेगवेगळे फीचर देतं
प्रत्येक मोबाईलसाठी, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला जे कम्फर्टेबल फीचर वाटते ते प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करता आणि परचेस करता. पूर्वी काय होतं, मोनोपोलीचं हे एक उत्तम उदाहरण आहे बघा. मारुती सुझुकीची मोनोपोली होती. कशामध्ये? तर छोट्या कारमध्ये. त्याच्यासुद्धा मी तुम्हाला नॅनोचं एक्झाम्पल बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर मारुती सुझुकीने पहिल्यांदा ही नॅनो कार किंवा जी कार फक्त एका फॅमिलीसाठी युजफुल होईल छोटीशी, अशी कार त्याने मार्केटमध्ये आणली होती. आणि बरेच वर्ष मारुती सुझुकीचेच प्रोडक्ट्स मार्केटमध्ये होते. दुसरी छोटी कार किंवा एका फॅमिलीसाठी 4 लोकांसाठी जर कम्फर्टेबल असलेली कार हे दुसरं कुणी प्रोड्यूस केलं नव्हतं बरेच दिवसापर्यंत. नंतर मग त्याच्यामध्ये बाकीच्या कंपनीने तिथं प्रोडक्शन सुरू केलं. तर पहिल्यांदा जेव्हा छोटी कार मार्केटमध्ये आली तेव्हा मारुती सुझुकी हा मोनोपॉलिस्ट होता, आणि ह्यानं जी प्राईस चार्ज केली तीच आपण घेतली आणि त्याच प्राईसने आपण ते परचेस केले प्रोडक्ट. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी पण व्हेरिएशन केलं. कॉम्पिटिशन वाढल्यामुळं इतर कंपनीज त्याच्या प्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट व्हायला लागले किंवा प्रोडक्शन करायला लागले. त्याच्यामुळं ह्या मारुती सुझुकीने सुद्धा त्यांच्या प्रोडक्टमध्ये व्हेरिएशन आणले. आणि आता तुम्ही बघताय तिथं आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन होते. म्हणजे छोटं कार प्रोड्यूस करण्याच्या ह्या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला फक्त मारुती सुझुकी होल मार्केट कंट्रोल करत होतं आणि त्याची मोनोपॉली होती. आणि त्याच्यानंतर इतर काही कंपन्यांनी वेगळे फीचर्स आणून छोट्याशा कार या मार्केटमध्ये आणल्या. आणि आता सध्या आपण बघत आहोत की कितीतरी कंपनीजने छोटी कार प्रोड्यूस केलेली आहे आणि त्यांची आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन झाले आहे. म्हणजे वेगवेगळे मोनोपॉलिस्टिक असणारे एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात आणि ज्याच्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशनचे काही फीचर्स असतात आणि मोनोपॉलीचे काही फीचर्स असतात ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे. तर इथं आता आपल्या ह्या मोनोपॉलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं नो क्लोज सबस्टिट्यूट हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. जे काही आहे तेच यूज करायचे. थोडक्यामध्ये आपण डॉमिनेटिंग इथं रोल हा मोनोपॉलिस्टिक प्ले करत असतो. त्याच्यानंतर आहे बघा बॅरियर्स टू एंट्री. त्यानं एकदा मार्केट कंट्रोल केला की दुसऱ्या कुणाला तिथे एंट्रीच नसते. दुसरं कुणीही मार्केटमध्ये एंट्री करू शकत नाही. त्याचं तिथं तो राज्य असतं असं आपण म्हणायला पाहिजे मराठीमध्ये. सो दॅट इज बॅरियर्स टू एंट्री. व्हॉट टाईप ऑफ बॅरियर्स टू एंट्री? लीगल, नॅचरल, टेक्नॉलॉजिकल बॅरियर. म्हणजे लीगल बघा, एखाद्या गोष्टीचं पेटंट जर तुम्हाला मिळालं बाहेरच्या देशातनं किंवा आपल्या देशामध्ये तर तिथे लीगल येतं. मग लीगल तिथे डॉमिनेशन असतं त्याचं. त्याच्याकडे तो सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो आणि लीगली तो स्ट्रॉंग असतो. त्यावेळेस तो त्या जोरावर कुणालाही तिथे एंट्री करू देत नाही. आत्ताच्या मार्केटमध्ये हे नाहीच आहे. हे फक्त पूर्वी होतं ते आपण समजून घ्यायचं आहे आणि आत्ताच्या मार्केटशी त्याची तुलना करायची नाही. आत्ताच्या मार्केटशी तुम्ही कम्पेअर करायला लागला तर तुमच्या मनामध्ये हजारो प्रश्न उभे राहतील. सो हिअर नाव व्हॉट इज नेक्स्ट बॅरियर? नॅचरल. आता काही कंट्रीजमध्ये किंवा काही रिजन्समध्ये नॅचरल एन्व्हायरमेंट हे त्या प्रोडक्टला सुटेबल असतं बघा. म्हणजे आता आसामचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर टी लिव्स प्रोडक्ट होतं तिथं. टी लिव्सची सुटेबल असणारं एन्व्हायरमेंट तिथं आहे, त्यामुळं तिथं टी प्रोडक्शन होतं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर शुगर फॅक्टरीज जास्ती आहेत महाराष्ट्रामध्ये इतर स्टेटपेक्षा. कारण ह्याच्यामध्ये शुगर केनसाठी प्रोडक्शन होण्यासाठी फार्मिंग शुगर केनचं फार्मिंग करण्यासाठी इथं सुटेबल एन्व्हायरमेंट आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचं प्रोडक्शन जास्ती आहे. सो हिअर दॅट इज नॅचरल बॅरियर. म्हणजे इतर कुठलेही स्टेट जर म्हटले की महाराष्ट्राशी आपण पेक्षा जास्त शुगर इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश करू तरी पण त्यांना ते जमत नाही. कारण त्यांना ते प्रोडक्शन घेण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं ते एन्व्हायरमेंट तिथं त्यांना अवेलेबल होत नाही. टेक्नॉलॉजिकल. आता टेक्नॉलॉजिकल तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजिकल बॅरियर हे काय आहे हे तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यामध्ये अगदी हे परफेक्ट एक्झाम्पल आहे, परफेक्ट बॅरियर आहे. म्हणजे की त्याच्याकडे एक स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी असते आणि त्या स्ट्रॉंग टेक्नॉलॉजीच्या जोरावर तो मार्केटमध्ये डॉमिनेशन करतो. आता तुम्ही बघितलं तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे ओनर आहेत आणि त्यांनी या मायक्रोसॉफ्टच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी त्यांचं स्टेटस निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या इतकी स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी सहसा नाही आहे दुसरीकडं, किंवा त्यांच्याकडे जे टेक्नॉलॉजिकल नॉलेज आहे किंवा एक्सपर्टाईज आहे त्याचा यूज करून ते तिथं
दुसऱ्या कुणाला न येऊन देण्याचा प्रयत्न करतात. तरी पण आताच्या काळामध्ये त्यांना पॅरलल प्रोडक्शन सुरू झालेले आहेत. पण पहिल्यांदा त्यांची मोनोपॉली होती मायक्रोसॉफ्टमध्ये. सो हिअर दिस इज बॅरियर टू एंट्री. नेक्स्ट इज हिअर कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. म्हणजे दुसरं कोणी नसतंच तिथं, त्यामुळं त्यांना कसं त्या मोनोपॉलिस्टला कसं सप्लाय करायचं तसं तो करतो. कधी कधी आर्टिफिशियल स्केअरसिटी निर्माण करतो, त्याच्यावर तो प्रॉफिट अर्न करतो. तो होल अँड सोल कंट्रोल त्याच्याकडे असतो. तो एकटाच प्रोड्युसर असतो, तो एकटाच सगळं मार्केट कॅप्चर करतो. त्यामुळं तो त्याच्या पद्धतीनं त्याला कसं काय प्रॉफिट मॅक्झिमाइज करता येईल ह्या पद्धतीने तो तिथं सगळ्या मार्केटवर कंट्रोल करत असतो. आणि सप्लाय त्याला कसं पाहिजे तसं त्याच्या बिझनेसची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्याप्रमाणे तो मार्केट सप्लाय वेगवेगळ्या रिजनमध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन करत असतो. पुढचं आहे बघा प्राईस मेकर. ही ओनली फिक्सेस द प्राइस प्रिव्हेलिंग इन द मार्केट, मेक चेंजेस अलाउन टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. तो प्राईस मेकर असतो. आपण परफेक्ट कॉम्पिटिशन बघितलं, त्याच्यामध्ये प्राईस टेकर असतो आणि प्राईस टेकर असतो. सेलर हा प्राईस टेकर असतो आणि इथं हा प्राईस मेकर असतो. पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी हे प्राईस मेकर आणि टेकर हे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे बघा. म्हणजे प्राईस टेकर याचा हा कुठं असतो परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. प्राईस टेकर असताना प्राईस डिमांड आणि सप्लायचे फोर्सेस कन्सिडर करून ते प्राईस ते फिक्स करतात आणि मग ती सेलर तो ॲक्सेप्ट करतो. इथं तसं नाही आहे. इथं मोनोपॉलिस्ट जो असतो तोच तिथं प्राईस फिक्स करतो. तिथं डिमांड सप्लाय चा इक्वेशनचा तिथं काही इफेक्ट नाही आहे. त्याचा तो कंझ्युमरला कसं अफोर्डेबल होईल किंवा त्याचा प्रॉफिट कसा मॅक्झिमाइज होईल किंवा स्केअरसिटी किती आहे त्याचा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने तो विचार करून तो प्राईस फिक्स करतो. नाही, ही इज प्राईस मेकर. आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सेलर हा प्राईस टेकर असतो. मोनोपॉलीमध्ये सेलर हा प्राईस मेकर असतो. सो हिअर दॅट इज प्राईस मेकर. त्याच्यानंतर आहे बघा प्राईस डिस्क्रिमिनेशन. पुढचं फीचर आहे. He charges different prices to different consumers for the same product on the basis of time, place, etc. It is an important feature and example it is of railway. आता प्राईस डिस्क्रिमिनेशन याचा अर्थ काय? डिफरन्स किंवा डिफरन्शिएशन. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राइसेस चार्जेस करतो. म्हणजे कसं परिस्थिती आहे तसं बघून तुमचे एखादं रिजन असेल तिथं हाय स्टेटस रेसिडेंट्स असतील, त्या हाय स्टेटस रेसिडेंटमध्ये तो हाय प्राईस ठेवतो आणि ते हाय प्राईस द्यायला त्यांना पण अफोर्डेबल असतं. त्याच्यामुळं ते प्रोडक्ट घेतात हाय प्राईसला. पण काही ठिकाणी जर तुम्ही हाय प्राईस ठेवली आणि तिथल्या लोकांची कपॅसिटी नसेल, फिनान्शियल कपॅसिटी किंवा त्यांची पर्चेसिंग पॉवर कमी असेल तर तिथं त्याचं प्रोडक्ट विकलं जाणार नाही. अशा वेळी तो प्राइसेस कमी करतो आणि सेल एक्सपोज करतो किंवा सेल डिस्पोज करतो आणि मग परत पुन्हा नवीन प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तयारी करतो. तर डिफरंट टाईपचे कंझ्युमर्स, डिफरंट टाईपचे रिजन्स, डिफरंट टाईपची लोकॅलिटी बघून, डिफरंट टाईपची मेंटॅलिटीज, ग्रुप्सची मेंटॅलिटी, डिफरंट टाईपचे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सची मेंटॅलिटी बघून तो प्राईस फिक्स करतो. टार्गेट मार्केट ठरवतो. टार्गेट मार्केटचं सगळा मार्केट सर्वे करतो आणि त्याच्याप्रमाणे तो वेगवेगळ्या ग्रुप्सला वेगवेगळे प्राइसेस, वेगवेगळ्या रिजनला वेगवेगळे प्राइसेस ठेवू शकतो. इट इज अन इम्पॉर्टंट फीचर. आपण दोन्ही एक्झाम्पल बघू. आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये काय मी सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काही फीचर्स मोनोपॉलीचे आहेत, काही फीचर्स कॉम्पिटिशनचे आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर मॉलमध्ये गेला तर अगदी साध्या प्रोडक्ट्सचे प्राइसेस तिथं हाय असतात. तेच आपण साध्या दुकानामध्ये बघितलं तर ते प्राइसेस कमी असतात. म्हणजे मॉलमध्ये येणारा जो मॉब असतो त्याची पर्चेसिंग पॉवर हाय असते, त्याच्यामध्ये तिथं हाय प्राइसेस चार्जेस केले तरीसुद्धा त्यांना काही त्याचा फरक पडत नाही. सो ये दॅट इज प्राईस डिस्क्रिमिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे तुम्हाला. दुसरं जे एक्झाम्पल पॉझिटिव्ह एक्झाम्पल आहे ते आहे रेल्वेचं. आता रेल्वेची मोनोपॉली आहे रेल्वे सर्व्हिसेसमध्ये. रेल्वे सर्व्हिसेस अजूनही कुठंही इंडियामध्ये असे प्रायव्हेटली सुरू झालेले नाही आहेत जे मोठ्या प्रमाणावर. आता त्या काही ठिकाणी ते इंट्रोड्यूस झालेलं आहे, पण रेल्वेची अजूनही मोनोपॉली आहे. म्हणजे गव्हर्मेंटची मोनोपॉली आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटने रेल्वे अंडरटेक केलेलं आहे आणि गव्हर्मेंट ते कॅरी करतं सगळ्या रेल्वे सर्व्हिसेस. तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करून रेल्वे हा जे काही रेग्युलर पॅसेंजर्स असतात किंवा आता स्टुडंट्स बघा, स्टुडंट्स जे बाहेर गावून येतात तर त्या स्टुडंट्सना ते कन्सेशनमध्ये पासेस अवेलेबल करून देतात.
आता त्याची मोनोपॉली आहे, तुम्ही का तिथं कन्सेशनमध्ये पासेस अवेलेबल करून देता म्हणून विचारणार कुणी नाही आहे. त्या प्रोडक्शनमध्ये रेल्वेची एकट्याची मोनोपॉली आहे, तेच एकट्या सगळं प्रोडक्शन करतं, रेल्वे ट्रॅक्स हे करतं आणि सगळं पूर्ण रेल्वे डिपार्टमेंट हे सगळं बघतं. त्यामुळं ते हे निर्णय घेऊ शकतो फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. म्हणजे काही रेग्युलर पॅसेंजर जॉब करतात, पुणे मुंबई जॉब करतात बघा बरेच लोक, तर त्यांच्यासाठी कन्सेशनमध्ये पास अवेलेबल करून दिला जातो. नंतर विद्यार्थी असतात, ते विद्यार्थ्यांना सुद्धा कन्सेशनमध्ये पास अवेलेबल करून दिले जातात. तर हे का शक्य होतं रेल्वेला? कारण त्याची मोनोपॉली आहे त्या रेल्वे सर्व्हिसेसमध्ये. ते काय डिसिजन येईल गव्हर्मेंट, तर ते सगळ्यांना फॉलो करावं लागतं. सो हिअर दिस इज प्राईस डिस्क्रिमिनेशन. आता तुम्ही जर रेल्वेचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत आणि रेल्वेचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही जर बघितले तर पॅसेंजर आहे, परत AC आहे, म्हणजे जसं कंझ्युमर असेल तसं हे रेल्वे प्राइसेस चार्ज करतो. राजधानी एक्सप्रेस सारखे एकदम हायली कम्फर्टेबल रेल्वेसुद्धा त्यांनी इथं इंट्रोड्यूस केलेले आहेत. सो हिअर दिस इज प्राईस डिस्क्रिमिनेशन. ज्यांना अफोर्डेबल आहे ते त्या कम्फर्टेबल रेल्वेमध्ये ट्रॅव्हल करू शकतात, ज्यांना अफोर्डेबल नाही ते साधी रेल्वे यूज करू शकतात. म्हणजे सगळ्या लोकांचा विचार करून रेल्वे प्राईस फिक्सेशन करते किंवा कन्सेशन देते आणि ते सगळं सगळ्या सिटिझन्सला कंट्रीमधला फॉलो करावं लागतं. सो हिअर दॅट इज प्राईस डिस्क्रिमिनेशन. त्याच्यामध्ये आहे पुढचं फीचर, नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. आता फर्म आणि इंडस्ट्री ह्याच्यामधला तुम्ही डिफरन्स अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे. सोल ओनर अँड फर्म इज द इंडस्ट्री. आता जर फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल इंडस्ट्री असं तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं, समजा महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, तर महाराष्ट्रातल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये सगळे फर्म्स इन्क्लूड होतात. म्हणजे ज्या फर्म्स टेक्स्टाईल प्रोडक्शन करतात त्या सगळ्या फर्म्सला कलेक्टिवली आपण ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे असं म्हटलं. आता महाराष्ट्राची टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हटलं तर बारामतीमध्ये सुद्धा टेक्स्टाईल प्रोडक्शन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे MIDCमध्ये. इवन सांगली कोल्हापूर भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हातमागावरचे फर्म्स आहेत. पण तुम्ही येवला किंवा काय असं सिल्क जे हँडलूम्स आहेत त्याचे प्रोडक्शन करतात. म्हणजे जेवढे महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल प्रोडक्शन करणारे फर्म आहेत तर त्या टेक्स्टाईल प्रोडक्शन करणाऱ्या फर्म्सला कलेक्टिवली आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री असं म्हणतो आणि इंडिव्हिज्युअल फर्मला आपण फर्म असं म्हणतो. आता समजा फॉर एक्झाम्पल इथं सुनेत्रा पवार हे टेक्स्टाईल पार्क चालवतात बारामतीमध्ये MIDC, तर ती फर्म झाली. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये ती इंडस्ट्री नाही. इंडस्ट्री याचा अर्थ सगळ्या फर्म्स, महाराष्ट्रामधल्या सगळ्या फर्म्स इन्क्लूड झाल्या की त्याला कलेक्टिवली टेक्स्टाईल इंडस्ट्री असं म्हटलं जातं. आणि फक्त आपण जेव्हा इथे विचार करतो बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कचा, तर ती झाली फर्म. सो हा डिफरन्स आहे. पण मोनोपॉलीमध्ये कसं असतं की इंडस्ट्री अँड फर्म एकच असतं. म्हणजे इथं एका सेलरची, एका प्रोड्युसरची मोनोपॉली असते आणि तोच इंडस्ट्री क्रिएट करतो. तिथं छोटे छोटे फर्म्स नसतात आणि तिथं कलेक्टिवली असं काही इंडस्ट्री कुठचं कुणाला म्हणता येत नाही. त्याच्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्याच्या ज्या फर्म्स असतात त्या फर्म्सलाच इंडस्ट्री म्हणतात. म्हणजे त्या फर्म आणि इंडस्ट्रीमध्ये हे तर डिफरन्स नाही. तो जे प्रोडक्शन करतो तेच ते इंडस्ट्री. त्याच्या जेवढ्या हे फर्म्स असतील ते सगळ्या कलेक्टिव्हली इंडस्ट्रीज म्हणतात, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचा पार्टिसिपेशन नसतं. सो हिअर दॅट इज द डिफरन्स बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. सो हिअर वी कॅन से मोनोपॉलिस्ट हॅज द फर्म अँड नॉट अन इंडस्ट्री. तर अशा पद्धतीनं आपण आज मार्केटचे फीचर्स बघितले, मोनोपॉली मार्केटचे फीचर्स बघितले. 5 मिनटामध्ये रिव्हिजन घेऊ, 2 मिनटामध्ये आपण, आणि मग थांबू. सो देर आर 2 categories of forms of market. One is perfect competition and another is imperfect competition. Perfect competition is an ideal market. It is imaginary concept, and imperfect competition is opposite concept of perfect competition where all features of perfect competition are not existed. First is monopoly. Monopoly here it is nothing but a control of supply or control of over the market. Here it is by one man only.
So here monopoly is a market where one seller controls all market. Then first picture is single seller. There is only one seller and number of buyers here it is large. Then there is no close substitute. Buyers have no choice. Whatever is produced by monopolist, that only we have to select and we have to satisfy our want and we have to purchase that product. Barriers to entry. He restricts the entry of other firms due to a legal, natural and technological advantage. Now next is he has complete control over market supply. Then he is price maker. He only fixes the price. He only make changes in price to maximize his profit. So yeah, that is price maker. Next is price discrimination. That means he can charge various prices at various places to various consumers. So yeah, that is price discrimination. Then next is here no distinction between firm and industry. Firm is same, firm and industry is same. There are no other firms which are collectively known as industry. Industry is only the firm and firm is only the industry. Okay, today we stop here. Thank you very much.